किती क्लीन बीच आहे तुम्ही पाहू शकता। आणि जेव्हा तुम्ही वीकडेजला वगैरे येता, ऑफ सीझन येतं ना, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी वंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये, एका नवीन जागी। तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळलं असेल की आज आपण कुठे आलेलो आहोत। जर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर किंवा फ्रेंड्सबरोबर, ऑफिस कलिग्सबरोबर पिकनिक प्लॅन करताय, एक स्टे प्लॅन करताय आणि तुम्हाला जर दापोलीला यायचं आहे तर तुम्हाला दापोलीला भरपूर ऑप्शन्स आहेत स्टेसाठी। त्यापैकी समुद्राच्या जवळ खूप कमी ऑप्शन्स आहेत आणि तेही बजेटमध्ये, म्हणजे कमी बजेटमध्ये चांगला अनुभव, चांगला एक्सपिरियन्स, निसर्गाचा अनुभव, त्याचबरोबर तुमच्या स्टेवरून तुम्ही डायरेक्ट चालत बीच ॲक्सेस करू शकता अशी प्रॉपर्टी। म्हणजे बीचवर गेलं अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी, मस्त बीचचा आनंद घेतला, समुद्राचा आनंद घेतला आणि तसंच प्रॉपर्टीवर आलो। वॉकेबल डिस्टन्स प्रॉपर्टी जी पूर्णपणे कनेक्टेड आहे बीचला, अशी प्रॉपर्टी आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। सुंदर कॉटेजेस आहेत, कोकणी पद्धतीची जशी घरं असतात ना तसे सुंदर छोटे कॉटेजेस आहेत। रोड टच प्रॉपर्टी आहे। दापोलीला अंजारले बीचच्या पुढे सावने बीचला ही प्रॉपर्टी लोकेटेड आहे। तर तुम्हाला जर मुंबईवरून यायचं आहे तर फक्त 224 किलोमीटरचं अंतर आहे इथे येण्यासाठी। तुम्ही मुंबई गोवा हायवेनी वाया खेड दापोली येऊ शकता आणि मधून तुम्ही महाड विनेरे मार्गेही इथे येऊ शकता। बाय रोड तुम्हाला मॅप घेऊन येईल, जो सोयीस्कर रूट असेल त्या मॅपनुसार तुम्हाला मॅप इथपर्यंत घेऊन येईल। टार रोड आहे आणि चांगला रस्ता आहे इथपर्यंत येण्यासाठी। आणि जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर हार्डली 190 किलोमीटर आहे। पुण्यावरून यायलाही तुम्हाला सेम ऑप्शन्स आहेत। तुम्ही तामिनी घाट मार्गे येऊ शकता किंवा मग तुम्ही भोर मार्गे, वरण मार्गे येऊ शकता। कदाचित तो कधी वरणघाट बंद असतो, तर तुम्हाला तामिनी मार्ग हा जास्त सोयीस्कर ठरणार आहे इथे येण्यासाठी। तसंच जर तुम्ही बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट येत आहे तर तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी ST बसेस आहेत। तुम्ही दापोलीपर्यंत ST बसनी येऊ शकता। तिथून इकडे थोडी फ्रिक्वेन्सी कमी आहे, तर त्याच्या पुढे तुम्ही बाय ऑटो रिक्षा वगैरे करून इथपर्यंत येऊ शकता किंवा तुम्ही जर मालकांना ॲडव्हान्समध्ये इन्फॉर्म केलं तर ते काहीतरी व्हेकलची सोय तुम्हाला करून देऊ शकतात एक्स्ट्रा चार्जेसवर। तर तुम्हाला इथपर्यंत आणण्याची आणि परत ड्रॉप करण्याची सोयी करण्यात येईल। आणि त्याचप्रकारे जर तुम्ही बाय ट्रेन येत आहे तर तुम्हाला खेड रेल्वे स्टेशनला उतरायला लागेल। तिथून तुम्हाला दापोली आणि दापोलीवरून अंजारले, दापोलीवरून इथला प्रवास आहे 17 किलोमीटरचा दापोली मार्केटपासून। कारण पूर्ण कोस्टल हा दापोली मेन मार्केटपासून 15 ते 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर आपण ही प्रॉपर्टी पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत। पॅकेज वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली मेन्शन करतो आहे। आणि बाकी तुम्हाला इथे काय काय मिळणार आहे, रूम कसे आहेत, पार्किंग कशी आहे, समोर तुम्हाला काय व्ह्यू आहे, आजूबाजूला काय टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करूया प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला। तर हा जो तुम्हाला हायवे दिसतोय हा आहे कोस्टल हायवे, हा स्टेट हायवे आहे जो पूर्ण कोस्टलला कनेक्ट करतो। म्हणजे बुरोंडीपासून तुम्हाला लाडघर, मुरुड, त्यानंतर हरनई, त्याचबरोबर हरनईवरून तुम्हाला अंजारले, सावने, पुढे पाडले, अशा प्रकारे हा हायवे कंटिन्यू होतो। तर ह्या स्टेट हायवेला टच ही प्रॉपर्टी आहे, हे लोकेशन आहे जिकडे तुम्ही येऊन एक निवांत पद्धतीचा स्टे अनुभव करू शकता। आणि त्याचबरोबर वाईल्ड लाईफ पण दिसते बघा, समोर माकडं आलेली आहेत पूर्ण रोडवर। आणि प्रॉपर्टी दोन्ही बाजूला आहे, म्हणजे इकडे कॉटेजेस आहेत, इकडे स्टे आहे, ते रेस्टॉरंट आहे तुम्हाला। आणि समोरच्या साईडला तुम्हाला निवांत असा एक पॅसेज आहे जिकडे तुम्ही बॉनफायर करू शकता, कॅम्पिंग वगैरे करू शकता तुम्ही। हे बघा, कॅम्पिंग तुम्हाला स्वतःला जर तुमच्याकडे टेंट्स आहेत तर ते तुम्ही आणून करू शकता। अजून आपण टेंटचे प्रोव्हिजन सुरू केले नाहीत, पण लवकरात आपण करू। आणि तिथून जो गेट आहे त्या गेटने आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस आहे बीचचा, तर तो तुम्हाला सर्वात प्लस पॉईंट आहे। कारण जर तुम्ही दापोलीला येत आहे तर तुम्हाला समुद्र एन्जॉय करायचा असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि अशा प्रकारे तुम्हाला एंट्रन्स आहे, गेट आहे सिक्युरिटीसाठी, तुम्हाला आतमध्ये ॲम्पल पार्किंग, आत तुम्हाला एक ओपन कार पार्किंग स्पेस आहे आणि भरपूर अशी स्पेशियस कार पार्किंग मिळणार आहे तुम्हाला इथे। तुमच्या भरपूर गाड्या उभ्या राहतील, इकडे बस पण उभ्या राहतील तुमच्या, एवढी कार पार्किंग आहे। अशा प्रकारे प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे, सुंदर आहे।
बघा कौलारू आणि जांभ्या दगडाची कॉटेजेस आहेत इथे. हा किचन आणि रेस्टॉरंट एरिया आहे हा समोर, आपण ते पाहूया. तुम्हाला प्रत्येक कॉटेजला AC आहे आणि स्पेशियस आहेत. बेड वगैरे मोठा आहे. तुम्हाला आतमधले रूम्स वगैरे स्पेशियस आहेत. कार पार्किंग अशा प्रकारे तुम्ही मध्येही करू शकता. आणि तिकडे बाजूला नळ आहेत. तुम्ही बीचवरून आले की तुम्ही हातपाय धुवून प्रॉपर्टीमध्ये जाऊ शकता. अशा प्रकारे प्रॉपर्टी आहे. आपण आतून पण एक्सप्लोअर करूया. आजूबाजूचा निसर्गही तुम्हाला दाखवतो. इकडे पूर्ण लाईनीनी बीच आहेत. तुम्हाला पुढे पाडले बीच पण आहे, ज्या बीचवर तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता तुमची. पण हो, एकदम आतमध्ये घेऊन जाऊ नका, कारण वाळूमध्ये गाडीचे टायर रुतायचे चान्सेस असतात. तर तेवढ्या आतमध्ये जाऊ नका. आजूबाजूला पूर्णपणे निसर्ग आहे आणि इथे तुम्हाला वातावरण सुंदर मिळणार आहे ह्या प्रॉपर्टीमध्ये. तर तुमचा ग्रुप किंवा पूर्णच्या पूर्ण फॅमिली जर तुम्ही येत आहे, मोठी फॅमिली, तर हे 4ही कॉटेज बुक करून तुम्ही धमाल करू शकता. इकडे मजा मस्ती करू शकता. इकडे तुम्हाला एक ओपन स्पेस आहे बऱ्यापैकी मोठी. इथे तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री बसून रिलॅक्स करू शकता, बॉनफायर करू शकता वगैरे. जसं मालकांचं परमिशन असेल तिकडे बॉनफायर करायची, तर मी एक माझा अंदाज देतो तुम्हाला, कारण पूर्ण ओपन स्पेस आहे. तर ही तुम्ही युटिलाइज करू शकता ॲज अ ग्रुप. आणि समोर तर तुम्हाला भरपूर स्पेस आहे. तुम्हाला प्रत्येक कॉटेजच्या समोर सिटिंग आहे व्यवस्थित. आता मी तुम्हाला दाखवतो. हवा एवढी सुंदर सुटली नाही इथे, तर हवा खूप सुंदर सुटले. म्हणजे आत्ताही 11:30 वाजले तरी गार हवा आहे. हवामान खूप सुंदर आहे. आणि बाकी सगळीकडे म्हणजे मुंबई, ठाणे किंवा पुण्याला सगळीकडे हीट वेव्ह सुरू आहे. त्यामध्ये इथे एक सुंदर वातावरण अनुभव करतो आहे मी. तर मी आता तुम्हाला कॉटेज दाखवतो. तर आता आपण कॉटेज पाहूया आतून. बघा अशा प्रकारे. आणि इथे बॅल्कनीमध्ये आलं ना की अजून थंड वाटते. म्हणजे ह्या सावलीमध्ये इथे जे वातावरण आहे अजून थंड आहे. आणि इथे तुम्ही आरामशीर असं खुर्चीवर बसून रिलॅक्स करू शकता. तुम्हाला काही करायचं मन नाही आहे, तुम्हाला उन्हामध्ये जायचं नाही आहे, इकडे फक्त बसा आणि ह्या वातावरणाची मजा घ्या निवांत. फक्त गाड्या वगैरे जातात त्यांचा आवाज आहे, पण संध्याकाळ किंवा अर्ली मॉर्निंगमध्ये त्यांचा पण आवाज नसतो, शांत असतं. तुम्ही हवा एक्सपिरियन्स करू शकता. सुंदर हवा आहे इथे. आणि तुम्हाला असं स्पेशियस कौलारू कॉटेज इकडे मिळणार आहे. आतमध्ये शिरतात तुम्हाला भव्य असा हॉल आहे, ज्याला बेडरूममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे मोस्टली हॉटेल्समध्ये असंच असं तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला वरती सिलिंग आहे, सुंदर फॅन आहे, AC आहे. तुम्हाला इकडे तुम्हाला स्टोरेजसाठी वुडन टेबल्स आहेत. पूर्ण बेड वुडनचा आहे, सुंदर बेड आहे, क्लीन आहे. रेस्टॉरंट खूप क्लीन आहे, बऱ्यापैकी क्लीन रेस्टॉरंट खूप क्लीन आहे. सर्विस चांगली आहे. तुम्हाला बघा इथे असं वुडनचं सुंदर कबड मिळतं आहे तुमचं स्टोरेज वगैरे ठेवण्यासाठी. आणि एक स्पेशियस असा वॉशरूम एरिया. तुम्हाला ग्रीझर आहे गरम पाण्यासाठी, इंग्लिश कंबोर्ड वगैरे, आतमध्ये वॉश बेसिन वगैरे सर्व. व्हेंटिलेशन आहे, एक्झॉस्ट फॅन आहे. तर तुम्ही तुमचा स्टे एक चांगल्या पद्धतीमध्ये, कमी बजेटमध्ये एक चांगला स्टे तुम्ही इकडे एक्सपिरियन्स करू शकता. सुंदर कॉटेज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूचा निसर्ग आणि परिसर. पावसाळ्यामध्ये तर अजून सुंदर असतो, पावसाळ्यानंतर तर हा निसर्ग अजूनच सुंदर असतो. तर आता आपण जाऊया बीचकडे. मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बीच ॲक्सेस आहे तुम्हाला. आणि डायरेक्ट तुम्ही स्विमिंग कॉस्ट्यूम तुमचे घालून बीचवर जाऊ शकता आणि तिथून येऊ शकता. इथे तुम्हाला हातपाय धुवायचेत. मी तुम्हाला हातपाय धुवायची जागा दाखवतो. तुमच्या कॉटेजच्या प्रत्येक कॉटेजच्या बाजूला आहे. हे बघा तो जो नळ दिसतोय ना, हे बघा, इथे तुम्ही हातपाय धुवून तुमच्या कॉटेजमध्ये जाऊ शकता. म्हणजे तुम्हीही क्लीन राहाल आणि तुमचा जो रूम आहे जिकडे तुम्ही राहताय तोही क्लीन राहील. आणि बघा अशा प्रकारे इकडे हा रेस्टॉरंट एरिया आहे पूर्णपणे. तिकडे तुम्हाला वॉश बेसिन्स आहेत आणि तिकडे समोर पूर्ण किचन एरिया. रात्री अजून सुंदर असतं वातावरण इथलं. ह्या लाईट्स वगैरे पूर्ण चालू केल्या ना की इथे अजून सुंदर दिसतं. हे एक फोटो फ्रेम्स आहेत की तुम्हाला इथे नियर बाय टुरिस्ट अट्रॅक्शन्स काय आहेत तिथे तर तुम्हाला माहीत आहे. कोस्टल पूर्ण मच्छीमारांचंच आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे फिशिंग बोट्स वगैरे पाहायला मिळतील. तुम्ही पुढे पाडले बीचला गेले ना तर तिकडे तुम्हाला फिशिंग बोट्स छोट्या छोट्या पाहायला मिळतात.
इथून तुम्हाला बोरंडीला श्री परशुरामांचा स्टॅच्यू आहे, तो पण एक फेमस पॉईंट आहे. तसंच तुम्हाला बघा इथे जवळच सुवर्णदुर्ग किल्ला आहे. मुरुड बीचला तुम्ही जाऊ शकता, तिकडे तुम्ही वॉटर स्पोर्ट्स वगैरे करू शकता. महालक्ष्मीचं सुंदर एक मंदिर आहे इथे. आणि तसंच तुम्हाला माहीत असेल इकडे अंजारलेला टर्टल फेस्टिवल होतो, तर तेव्हाही जर तुम्हाला तो एक्सपिरियन्स करायचा आहे तर तेव्हाही तुम्ही हे इथे येऊन स्टे करू शकता. आणि सुंदर असा समुद्राचा अनुभव, त्यातच सूर्यास्ताचा अनुभव तुम्ही इथून घेऊ शकता. तर आता आपण जाऊया बीचकडे. किचनही यांचं एकदम क्लीन आहे, सुंदर किचन आहे. इकडे तुम्हाला असं लोकल लेडीज तुम्हाला इथे जेवण वगैरे बनवून देतात किंवा नाश्ता. आता सकाळी आम्ही छानपैकी घवणे खाल्लेत, जो कोकणातला किंवा फेमस प्रकार आहे. कोकणामध्ये घवणे वगैरे खूप फेमस आहे. तर सकाळी सकाळी आम्ही घवणे खाल्ले, तिथे छान होते. चटणी एक नंबर होती, जी चटणी त्यांनी बनवलेली ना, ही खूप मस्त होती, मजा आली खायला. तर आता आपण जाऊया बीचकडे. तर तुम्हाला बीचकडे जाण्यासाठी फक्त रस्ता ओलांडायचा आहे सांभाळून, जास्त ट्रॅफिक नसते. तरी गाड्यांचा आवाज येतोच, एवढं आयसोलेटेड आहे. आणि निसर्गाची जर तुम्हाला साथ हवी आहे तर तिकडे, आणि निसर्गाची जर तुम्हाला साथ हवी आहे तर अशा प्लेसेसच आपण शोधत असतो शहरापासून लांब येऊन रिलॅक्स करण्यासाठी. तर अशा प्रकारे ही एक प्रॉपर्टी आहे. इथेही तुम्ही संध्याकाळी येऊन चिल करू शकता, खुर्च्या टाकून बसा, सध्या सुंदर वातावरणाचा अनुभव घ्या. इकडे विहीर आहे, तुम्हाला विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे, त्याच्यात मासेही तुम्हाला पाहता येतील. बघा मासेही आहेत वेगवेगळे. आणि अशीच ही प्रॉपर्टी कंटिन्यू होते. पूर्ण प्रिमायसेस बघा क्लीन केलेला आहे, फेन्सिंग आहे, म्हणजे जांभ्या दगडाची पूर्ण फेन्सिंग केलेली आहे. वॉल कंपाऊंड आहे, जांभ्या दगडाचं पूर्ण वॉल कंपाऊंड केलेलं आहे. एक सुंदर असं मोठं झाड आहे प्रॉपर्टीमध्ये. संध्याकाळी या झाडाखालीही बसून तुम्ही निवांत तुमचा वेळ इथे घालू शकता. जे तुम्ही 2 दिवस 3 दिवस जे काढून येता ना इथे रिलॅक्स करण्यासाठी, ते तुम्ही करू शकता. आणि समोरच तुम्ही समुद्र एन्जॉय करू शकता. तर आता आपण जाऊया समुद्राच्या जवळ. आता भरतीचा टाईम झालेला आहे, तर लाटा थोड्या मोठ्या दिसतील आपल्याला. हे बघा, इथून पावसाळ्याच्या वेळी पाणी वाहतं. आय थिंक खाडीचा काहीतरी प्रकार असेल हा. तर ह्याच्यावरून असा ब्रिज केलेला आहे पक्क्या बांधकामामध्ये. आणि हा क्रॉस करून तुम्ही डायरेक्ट येता बीचवर. म्हणजे प्रॉपर्टीवरून बघा, समोरच पूर्ण प्रॉपर्टी दिसते, प्रॉपर्टीवरून डायरेक्ट बीच ॲक्सेस तुम्हाला. आणि इथे आतमध्ये एंटर करतानाच तुम्हाला मजा येईल. पक्षी वगैरे, जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल ना, तर इकडे विविध प्रकारचे पक्षी आहेत. म्हणजे मी सकाळपासून पाहतो आहे, तर सुंदर सुंदर पक्षी पाहायला मिळत आहेत. आणि त्यातच किंगफिशर. ओहो, केवढी भरती आले. मी सकाळी बीचवर आलेलो, आम्ही तिथपर्यंत आतमध्ये गेलेलो. ते शॉर्ट्स मी टाकतो या व्हिडिओमध्ये, तुम्हाला कल्पना येईल. आणि आता बघा 11:30 वाजलेत, समुद्राचं पाणी इथपर्यंत आलं आहे वरती. अनबिलिव्हेबल. आम्ही तिथपर्यंत आतपर्यंत गेलेलो. आणि बाजूलाच तुम्हाला टुरिस्ट अट्रॅक्शनमध्ये अंजारले लाईट हाऊस आहे, ते नक्की एक्सपिरियन्स करा. त्या लाईट हाऊसच्या टॉपवरून जो व्ह्यू मिळतो ना अरबी समुद्राचा, हा अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल तुम्ही कुठे इंटरनॅशनल जागे आलेत की काय. आणि वाव, बघा जबरदस्त. आणि इथे तुम्ही विकेंडला जरी आले ना तरी एवढी गर्दी नसते. एका प्रकारे तुम्ही प्रायव्हेट बीचचा अनुभव इथे घेऊ शकता. आणि जेव्हा हे पाणी सरतं, जेव्हा ओहोटी होते, तेव्हा हा समुद्र ना क्लीन आहे. हा बीच पूर्णपणे क्लीन आहे, ज्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. आता हा सावने बीच आहे, त्या साईडला मागे अंजारले बीच आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हरणी आहे, तोही तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. मुरुड बीचला जाऊन तुम्ही वॉटर स्पोर्टची मजा घेऊ शकता. तसंच लाडघर बीचला तुम्ही वॉटर स्पोर्टची मजा घेऊ शकता. तर हे सर्व ऑप्शन्स आहेत तुम्हाला. आणि हा समुद्र तुम्ही एन्जॉय करू शकता. हे पाण्यामध्ये जाऊन तुम्ही मजा मस्ती करू शकता. फक्त काळजी घ्या, जेवढं झेपेल तेवढंच करा, जास्त आतमध्ये जाऊ नका. कारण समुद्र आहे, शेवटी निसर्ग आहे, तर आपल्याला आपली काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ही आय थिंक सुरूची झाडं म्हणतात त्याला. तर बघा किती सुंदर दिसतात ती. समुद्राचा आवाज ऐका थोड्या वेळ.
रात्रीच्या वेळी ह्या लाटांचा आवाज हॉटेल रूम्सपर्यंत येतो. म्हणजे आम्ही बाहेर सेटिंगमध्ये बॅल्कनीमध्ये बसलेलो तिथपर्यंत लाटांचा आवाज येत होता. वेगळा अनुभव असतो तो. तर आता चला, आता परत आपण जाऊया प्रॉपर्टीकडे. मी जेवढं होऊ शकतं तेवढ्या डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की इथे जेवणाची सोय कशी होते तुमची, आणि शेवटी मी तुम्हाला पॅकेज सांगतो. आणि तुम्हाला मालकांचा नंबर हा डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. तर तुम्हाला काही क्वेरी असतील, बुकिंग करायची असेल तर डायरेक्ट मालकांना संपर्क करू शकता तुम्ही. मालकांचं नाव आहे जयेश सावंत. तर मित्रांनो, कशी वाटली प्रॉपर्टी? आहे ना सुंदर, एकदम जबरदस्त. तुम्हाला तुमचं विकेंड, तुमचे वेकेशन्स, किंवा आता लहान मुलांना शाळेच्या सुट्ट्या सुरू झाल्यात तर तुम्हाला इथे येऊन पिकनिक करायची असेल, तुम्हाला काही दिवस बाहेर, शहराच्या बाहेर, धगधगीच्या जीवनातून बाहेर घालवायचे असतील, आणि तेही निसर्गाच्या सानिध्यामध्ये एका शांत ठिकाणी, आयसोलेटेड जागा आहे, आजूबाजूला निसर्ग आहे, थंड हवा आहे, त्याचबरोबर तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सला समुद्र आहे. समुद्राची मजा तुम्ही घेऊ शकता. समुद्रावरून तुमच्या कॉटेज रूममध्ये येऊ शकता, कॉटेज रूममधून समुद्रामध्ये जाऊ शकता जेव्हा तुमचं मन करेल तेव्हा. अशा प्रकारची प्रॉपर्टी ग्रुप स्टेसाठी तर जबरदस्त आहे. तुमची मोठी फॅमिली येते, तुमची पूर्ण फॅमिली 4 कॉटेज बुक केली, पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला वापरायला मिळेल. अशी प्रॉपर्टी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे. तर आता जेवणाबद्दल मी सांगतो, ब्रेकफास्ट आणि जेवण. तर तुम्हाला ब्रेकफास्ट इकडे अवेलेबल आहे, जसं कांदे पोहे झाले, त्याच्यानंतर उपमा, शिरा, कांदा भज्जी वगैरे हे तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये इझिली अवेलेबल होईल. आणि तुम्हाला लंचमध्ये किंवा डिनरमध्ये व्हेजमध्ये सर्व इझिली अवेलेबल होईल. फक्त पनीरचं काही भाजी हवी असेल तुम्हाला तर ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगायला लागेल, कारण इथून मार्केटमधून सामान आणायला लागतं. तसंच तुम्हाला नॉनव्हेजमध्ये जर मटन, चिकन किंवा फिश हवं आहे तर तेही तुम्हाला ॲडव्हान्समध्ये इथे सांगायला लागतं. तर त्याप्रकारे हे आणून इथे ठेवतात आणि मग तुम्हाला तसं सर्व करतात किंवा प्रिपेअर करून ठेवतात. तसंच तुम्हाला इथे घरगुती पद्धतीचं जेवण मिळणार आहे. सकाळीच आज आपण नाश्त्यामध्ये घवणे खाल्ले, घवणे आणि चटणी अप्रतिम होती, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं. तर आमचा एक्सपिरियन्स इकडे जबरदस्त होता आणि तुम्ही पण नक्की एन्जॉय कराल तुमच्या फॅमिलीबरोबर. मी पण फॅमिलीबरोबर आलो आहे. माझी मुलगी कालपासून एन्जॉय करते इथे. तिने बीच वगैरे सगळं एन्जॉय केलं आहे. बायकोनी बीच एन्जॉय केलं आहे, आम्ही इथलं वातावरण एन्जॉय केलं आहे, आणि हा स्टे स्पेशली आम्ही बऱ्यापैकी एन्जॉय केलं आहे. सर्व्हिस चांगली आहे, केअरटेकर खूप चांगले आहेत, आणि बाकी सगळ्या सोयीसुविधा तुम्हाला जवळच आहेत. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही मालकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे आणि पॅकेजची पूर्ण डिटेल दिलेली आहे. तर तुम्ही मालकांना संपर्क करू शकता. प्रॉपर्टीचं नाव मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवलेलं आहे, रॉयल विल्लास म्हणून, सावने बीच, दापोली. तर आशा करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, असे ट्रॅव्हल व्लॉग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.